प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद. आज आपण या ठिकाणी मार्कुस शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 51वं वचन वाचूया. आणि या ठिकाणी देवाचं वचन आज आपल्याला सांगते की येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. वाचलेलं वचन देवबाबा आशीर्वादित करू. या ठिकाणी आपण बघितलं की ही एक गोष्ट एका आंधळ्या व्यक्तीची आहे. प्रभू येशूला हे आंधळी व्यक्ती जोरात हाक मारतो आणि म्हणतो, अहो दावीद पुत्रा, माझवर दया करा. तेव्हा तो गप्प राहावा म्हणून लोक त्याला धमकावत आहेत, परंतु तो जास्तच ओरडतो आणि म्हणतो, येशू दावीद पुत्रा, माझवर दया करा. मग येशूने त्याला बोलावले आणि विचारले की मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. तो आंधळा होता, त्याला दृष्टी प्राप्त व्हावी अशीच त्याची इच्छा होती. येशूने जे वचन दिले ते मार्कुस शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 52व्या वचनामध्ये या ठिकाणी लिहिले की येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलेच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. वाचलेलं वचन देवबाबा आशीर्वादित करू. मार्कुस शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 52व्या वचनामध्ये, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि मग लागलेच त्याला दृष्टी प्राप्त झाली. आज आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू विचारतो, तुझी इच्छा काय आहे? आणि आपला विश्वास तो तपासून पाहतो. त्या आंधळ्या व्यक्तीला प्रभू येशू कोण आहे हे माहीत होतं. तो तारणार आहे, उद्धारक आहे असा ठाम त्याचा त्या ठिकाणी काय होता? विश्वास होता. आज तुमचा आणि माझा विश्वास देवावरती अवलंबून राहण्यास आणि त्याचे गौरव करण्यास प्रवृत्त करत आहे. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया आणि तो भक्कम केला पाहिजे आणि देवाचे गौरव केले पाहिजे. आज प्रभू येशू प्रत्येकाला विचारत आहे की तुझी इच्छा काय आहे. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि आपली इच्छा जे काय आहे ते त्याला सांगूया. प्रभू प्रत्येकाची इच्छा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमेन. आमचं चॅनल आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.